नमस्कार मित्रांनो, मी राजेश जोशी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. आत्ताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या MPC मीटिंगमध्ये म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंगमध्ये रेपो रेट हा 0.25 बेसिस पॉईंटनी कमी करून जो 6.25% होता तो 6%वरती आणलेला आहे. आता आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हे जाणून घेऊ. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या रेट ऑफ इंटरेस्टनी कमर्शियल बँक्सना कर्ज देते तो रेट, आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्या रेट ऑफ इंटरेस्टनी कमर्शियल बँक्स रिझर्व्ह बँकेकडनं पैसे घेतात तो रेट. आणि हा सुद्धा जो रेट कट केलेला आहे तो तात्काळ म्हणजे फ्रॉम इमिजिएट इफेक्ट केलेला आहे आणि स्टान्स अकोमोडेटिव्ह ठेवलेला आहे. म्हणजे हा रेटसुद्धा पुढच्या MPC कमिटीच्या मीटिंगपर्यंत कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताचा GDP जो 6.70% होता तो पण कमी करून 6.5%वरती आणलेला आहे. व त्याचबरोबर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच इन्फ्लेशन इंडेक्स किरकोळ महागाई दर हा सुद्धा 4%वरतीच ठेवलेला आहे. हे सर्व करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. आणि ती साहजिकच आहे की आता आपण सर्वजण ज्या एका अस्थिरतेतून जातो आहे त्याच्यासाठी काही ना काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि हा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इमिजिएट इफेक्टनी करते रेट कट आणि तो स्टान्ससुद्धा अकोमोडेटिव्ह ठेवते, ह्याचा अर्थ हा रेट कट जो आहे तो पुढच्या मीटिंगपर्यंत किंवा त्याच्या आधीसुद्धा कमी जास्त होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लक्ष जागतिक घडामोडीकडे, कसं जग चालतं आहे, काय होतं आहे, आणि त्यानुसार ते डिसिजन घेणार आहेत. आता जेव्हा तात्काळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी केलेला आहे त्याचा तात्काळ परिणाम काय होईल. एक म्हणजे बँकांकडे मुबलक प्रमाणात लिक्विडिटी असेल आणि स्वस्त असेल, जेणेकरून बँका सामान्य गुंतवणूकदारांना, इन्स्टिट्यूशन्सला, कंपन्यांना स्वस्त दराने कर्ज देतील. ह्याचा एक परिणाम असा होईल की लोक कर्ज स्वस्तपणाने घ्यायची शक्यता आहे. आणि तेच जेव्हा लोक कर्ज स्वस्त दराने घेतात ती लिक्विडिटी जी येते ते मार्केटमध्ये येते आणि त्याचे सर्व दूरगामी परिणाम होतात. आधी 10 पैशाच्या वस्तूपासून करोडो रुपयाच्या वस्तूपर्यंत ह्याचे परिणाम होतात. साहजिकच जेव्हा वस्तू स्वस्त व्हायला लागतात तेव्हा लोक जे काही गोष्टी असतात जे त्यांनी पुढे ढकलले आहेत, आपण हे नंतर घेऊ, महागाई कमी आली की नंतर घेऊ, ते न करता एक शक्यता व्यक्त होते की होय आता आपण ही गोष्ट घेऊ शकतो. हाच एक परिणाम आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिसिजनचा. त्याचबरोबर बँकासुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं स्वस्त दराने कर्ज घेतील. तर एकूणच मुबलक लिक्विडिटी हे इमिजिएट घेतलेलं पाऊल आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, लक्षात घेता की एका प्रचंड अस्थिरतेतून जेव्हा आपण जात आहोत त्याचा सामना करण्यासाठी. आणि जेव्हा स्टान्स अकोमोडेटिव्ह ठेवते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ह्याचा अर्थ असा आहे की हा काही एक फुल स्टॉप नाही आहे, तर ह्या दरामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई दरसुद्धा 4% ठेवलेला आहे, किरकोळ महागाई दर. ह्याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महागाईची एक गंभीर चिंता आहे. हे सर्व करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही पावलं उचललेली आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप
सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.